महाराष्ट्रात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज खेड येथे दाखल करण्यात आलाय। शिवसेना पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून माधवी राजेश बुटाला यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शिवसेना उपनेते संजय कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे तसेच चिपळूणचे माजी आमदार रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी युतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। त्यानंतर वाजत गाजत शहरातून भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे। शहरातील नागरिकांनी या मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने प्रतिसाद दिलाय। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। खेड नगर परिषद येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची उपस्थिती पाहून महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय। महायुतीचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय, काय सांगाल? आज खेड नगर परिषदच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार युतीच्या उमेदवार माधवीताई बुटाला यांचं नाम निर्देशन पत्र उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। मागील 14 वर्ष खेड नगर परिषदची सत्ता ही विरोधकांकडे होती आणि खेड नगर परिषदमध्ये झालेला भ्रष्टाचार, खेड नगर परिषदची निधीची किल्ली वाताहत याचं सगळ्याच उत्तर आता ह्या निवडणुकीमध्ये जनताच देणार आहे। मागील 5 वर्षामध्ये खेड शहरासाठी शहराच्या विकासाकरिता आम्ही आणलेला कोट्यवधीचा निधी, खेडचं नाट्यगृह असू द्यात, खेडची नळपाणी योजना असू द्यात, खेड ते दापोली या रस्त्यासाठी जवळ पाणी 200 कोटीचं जे काम चालू आहे ते काम असू द्यात, खेड शहरांतर्गत रस्ते असू द्यात, खेड शहराच्या सुशोभीकरणामध्ये भर टाकण्यासाठी गार्डनकरिता आपण आणलेला निधी, खेडमध्ये असलेलं जे प्राथमिक रुग्णालय आहेत त्याच्याकरता निधी, खेडमध्ये असलेल्या मैदानाकरता म्हणजे प्लेग्राऊंड करिता निधी, खेडमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचा निधी, अशी कोट्यवधीची विकास कामं, अशी अनेक अजून कामे ज्याचा उल्लेख मी करू शकतो मागील 5 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत, जी जनतेच्या समोर आहेत आणि जनता ही विकास कामालाच मतदान करेल। आणि महायुतीचा आज मला वाटतं महाराष्ट्रामधला पहिला फॉर्म हा खेड नगर परिषदेमध्ये भरला जातोय। युतीच्या माध्यमातून हा फॉर्म भरत असताना शिवसेना भाजप ही मजबूत युती येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल।